सर, आधीच्या पक्षातून आपण बाहेर पडण्याचे मूळ कारण काय आहे, काय सांगाल? मी गेल्या 13 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदावरती काम करत होतो. त्या पदावरती काम करत असताना मी सामाजिक काम किंवा कुठल्या योजना असतील अशा अनेक योजनांमध्ये मी ह्या भागामध्ये काम केलेलं आहे. आणि जो मी गेल्या 8-9 वर्षापासून महानगरपालिकेच्या तयारीच्या निमित्ताने जे मी काम केलंय त्या कामामध्ये मला असं वाटतं की पक्षासमोर मी कुठेतरी कमी पडलो असेल. त्यांनी मला ह्यावेळेस महानगरपालिकेचं तिकीट देण्यासाठी मला टाळलेलं आहे. आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केला, पण पक्षश्रेष्ठींनी मला डावलल्यामुळे मी विचार केला की मला जर जनतेसमोर जायचं असेल तर मला कुठला तरी एक पक्ष किंवा सिंबॉल घेऊन गेलो पाहिजे की ज्या जनतेची मी कामं केलेली आहेत त्या जनतेची कामं करण्यासाठी आता आपण थांबून जमणार नाही. ह्या उद्देशाने मी ह्या पक्षातून बाहेर पडलो. आधीच्या पक्षात कोणत्या कारणामुळे नाराजगी निर्माण झाली, ज्यामुळे तुम्हाला पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला, त्याबद्दल काय सांगाल? जर पक्षाने मला विश्वासात घेऊन जर मला बोलून सांगितलं असतं की कुठल्याही गोष्टीवर ही नाराजी आहे आणि तुम्ही जर यावेळेस थांबून पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्हाला आम्ही ऍडजस्टमेंट करू, माझ्याबद्दल काय पक्षात नाराजी आहे ते जर मला पक्षाने सांगितले असतील तर कदाचित मी तो विचार पण केला असता. पण मला कुठेही विश्वासात पक्षश्रेष्ठींनी घेतलं नाही आणि त्याच्यामुळं हा विचार मी या ठिकाणी केलेला आहे. सर, तुम्ही आता विचारसरणी बदलली आहे का फक्त पक्ष बदलला आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी विचारसरणी पहिलेही बदलली नव्हती, आताही बदलली नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये मी सर्वधर्मीय समाजामध्ये काम करत आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, मी पहिल्यापासून सर्वधर्मीय काम करत असल्यामुळं माझी विचारसरणी एक महाराष्ट्रीयन असणार आहे. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनसमुदायाला आपण कसं समजून सांगणार याबद्दल? आज माझ्या भागातील पूर्ण जनसमुदाय असं खूप विचार त्यांच्यात पडलेला आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम करत असताना जर तो कुठल्या पद्धतीने थांबत असेल तर मला अनेक जनता मला फोन करून सांगते, मला भेटून सांगते की आपण जन समाजामध्ये जात असताना काहीतरी आपण घेऊन गेलो पाहिजे आणि त्या समाजाचं मी काहीतरी घेणं देणं लागतोय म्हणून आपण न थांबता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कुठलाही सिंबॉल घ्या किंवा अपक्ष सुद्धा उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. तुमचा पक्ष बदलणार हे निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी आहे का लोकसमुदायाच्या दृष्टीने, त्याबद्दल तुमचं मत काय? माझा पक्ष बदलण्याचा विषय माझा वैयक्तिक नाहीये, माझ्या लोकसेवेसाठी आहे, माझ्या भागातील जनतेसाठी आहे, जेणेकरून की मी गेल्या 8-9 वर्षापासून महानगरपालिकेच्या इलेक्शनची वाट बघत आहे आणि त्या जनतेसाठी मी काहीतरी चांगली कामं आपण आणली पाहिजे, चांगली कामं काहीतरी आपण केली पाहिजे. ह्या